अरे बाबू पाय नगर जिल्ह्यामध्ये 3 दुकानं फोडून चोरटे फरार. पोलीस त्यांच्या मागावर चालू आहे. ठीक आहे. नाशिकमध्ये बातमी. अरे 4 मोटरसायकली चोरट्यांनी लंपास करून त्यांची सदूर केस पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली. तरी चौकशी करून अशा नंबरच्या गाड्या कोणाला जर आढळलीस तर त्यांनी लवकर संपर्क साधा. हा आमचा नंबर आहे. अरे काय उघड बातमी. म्हातारी हो. साहेब बलात्काराची शिक्षा. साहेब बलात्कार ओ साहेब साहेब अल्पवयीन मुलीवर. अच्छा काय लोक काय करते. अवघड झालं. समाज अवघड आहे. साहेब साहेब का झोपीत आहे का काय मोबाईल बघलेले. साहेब शाळामध्ये साहेब पेपर फुटले. पेपर फुटल्यावर अधिकाऱ्यावर कारवाई केली मला जाईल. एक टेन्शन आहे का. साहेब कोण आहे. बाई माणूस अच्छा तुमच्या पोलीस स्टेशनला बाई माणूस आलाय आज. वा वा ठीक आहे ठीक आहे. का हो साहेब इथं मला वेगळंच टेन्शन आहे. मी तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये वेगळं टेन्शन घेऊन आले आणि तुम्ही काय पोलीस स्टेशन मध्ये काय मोबाईल घेऊन पण झोपता का हो. बातम्या ऐकावं लागत आम्हाला. काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये. कुठं काय खून खराबे दरोडे खरुडे. कोण कोणाला मारतं कोण कोणाला कापतं कोण कोणाला घेऊन पळतं. हे सगळे आम्हाला चौकशी करायला लागते. अहो मी काय म्हणते साहेब. बोल ना. आता तुम्ही एवढं बाहेरचं चौकशी करता ह्याला पकडता त्याला पकडता सगळीकडे ध्यान देऊ नये तुम्ही है की नाही. हो हो हा? मग एक बाई माणूस तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट घेऊन आली. कम्प्लीट. मग मी केव्हापासून तुम्हाला उठवते आणि तुम्ही मोबाईल मध्येच बिझी होता. नवरा फारकत मागत होता तुम्ही. तुम्ही बरोबर पॉइंट वर आले एकदम बरोबर ओळखले. पण फारकत वगैरे काही घेत नाही तो. म्हणजे तुला सासू असे जारते. अहो साहेब तुम्हाला खरं सांगू का. हं. आता मला तर लाज वाटलेला आहे बघा तुम्हाला सांगायला पण काही हरकत नाही सांगायला कारण माझ्या नवऱ्याची कंप्लेंट द्यायचीच आहे मला तुमच्याकडं. साहेब ऐका की. थांब ना. माझी झोप तर उडू देत अशी. साहेब अगं जरा थांब ना. घेतो ना तुझी दाखल लिहून. अहो साहेब ऐका की माझी कंप्लेंट तर लिहून घ्या तुम्ही पहिले. सांग तुझं नाव काय. माझं नाव का निशा. 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 नवऱ्याचं नाव रवींद्र रवींद्र. आडनाव कटाळे. कटाळे. असं म्हणजे खूप कटाळ असते त्यांना ना. काय माहिती कटाळे. देव जाणे. कटाळे. हा बरं काय तक्रार सांग. अहो साहेब अहो मी एका गोष्टीसाठी लय तडप 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 करते हो. काय सांगू तुम्हाला माझा नवरा करीतच नाही हो. काय बोलते. हो कवापासून. आता केव्हापासून तुम्हाला का दिवस मोजून सांगू का. करीत नाही म्हणजे करीतच नाही तो. कधीच नाही. कधीच करीतच नाही. अहो मी दिवसांरात्र वाट बघून असते त्याची. आता येईल तवा येईल आणि करल पण करीतच नाही तो. आता काय सांगू मी तुम्हाला. मला लय कंटाळा आला हो. काय करू मी सांगा बरं? त्याला हाऊसच येत नाही करायची. आता त्यालाच माहिती बघा. हाऊस येत नाही का मूड होत नाही काय होत नाही मला काहीच माहित नाही. पण तू करीतच नाही हो. लग्नाला किती वेळ झाली. वर्ष झालेत लग्नाला. मग तू काही त्याला करीत का बळजबरी काय. बळजबरी वगैरे आता कसं करू बरं मी. मी त्याच्या जवळ हो का असं जाऊ जाऊ मस्त झोपते. हा त्याला रेंज बिंज आहे का नाही. काय माहिती हो मला तर काहीच माहिती. अहो तो माझ्यासोबत करीतच नाही तर मी कसं सांगू बरं. दिवस टावर हलवून पाहायचं रेंज घेतो का नाही. भरपूर प्रयत्न करून बघितलेत पण काय करू रेंज नसून घेत ना. काय माहिती. पण माझी कंप्लेंट लिहून घ्या. मला काय माहित नाही. माझा नवरा माझ्यासोबत करीत नाही. घ्या कंप्लेंट लिहून. बरं तुझा नवरा तुझ्या संग कधीच आजपर्यंत केलेलं नाही. नाही. बरं हा. ठीक आहे. लग्नाला किती वर्ष झाले. 3 वर्ष झालेत. लग्नाला 3 वर्ष झाल्यानंतर तरी एक दिवस सुद्धा त्यांना बायकोला केलं नाही. नाही. ठीक आहे. काय हो साहेब. तुझा नवरा वयात नाही का. अहो वयातच आहे की हो असं कसं बोलताय. का लहान आहे का तो. वय किती असेल साधारणतः. साधारणतः असेल
32 31. 32 31 मग त्याला चांगली फुल रेंज पाहिजे होती. आता तुम्हीच सांगा साहेब. पण साहेब मला एक सांगा, का हो आता तुम्ही सांगा, मी आता माझ्या दिसण्यावरून तर तुम्हाला वाटत असेल ना मी कशी आहे की नाही बाई. चांगली मला तर पटली. मग काय? म्हणजे बोलण्यात चालण्यात चांगली पटली असं. अच्छा. म्हणजे स्वभावानं पटते असं. साहेब एक प्रश्न विचारू का? हा, विचारा विचारा. म्हणजे आता तुमचा मी तो प्रश्न मांडायचे मी तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी प्रश्न सोडव करता आम्ही बसले नाही. हो का? हा, हा. मी काय म्हणत होते, माझा नवरा का बरं करत नसेल हो माझ्यासोबत? कुठं डॉक्टर तपासून नाही पाहिला का? त्यासाठीच विचारले मी तुम्हाला. काही उपाय वगैरे असेल तर मला सांगू शकता का तुम्ही? तो उपाय बिपाय नाही. आता मी काय डॉक्टर नाही. फक्त तुमचं तक्रार मांडायचं काम मी करणार. तुम्हाला न्याय द्यायचं काम मी करणार. बरं बरं ठीक आहे. मग मला न्याय पाहिजे बाबा. मला काही माहित नाही दुसरं. मला न्याय भेटू सर, मी इथून जाणारच नाही. मला न्याय पाहिजे. बरं तुला हाऊस आहे ना? मला तर असं कसं विचारताय नाही साहेब? हाऊस आहे का नाही तुम्हाला? तुला खूप हाऊस आहे का नाही? हाऊस तर आहेच. आता कोणत्याही बाईला हाऊस असतीच हो. तिच्या नवऱ्यापासून हाऊस पाहिजेच की बाईला कोणत्या बी. बरं रात्री तुला किती टाइम करावं वाटतं? अहो साहेब काय प्रश्न करताय तुम्ही असले? रात्रीतून किती टाइम करावं लागतं वाटतं? म्हणजे आता बाई माणूस आहे, नवरा जवळ झोपलेला असतो, रात्रीतून 2-3 वेळा तर व्हायलाच पाहिजे. आता कोणत्याही बाई माणसाला वाटतंच किंवा असं. तर वय कमी नाही तर त्यानं तर चांगले काय गेलं तर 5-6 राऊंड हा नाही पाहिजे. बघा बरं. वाटतं की नाही तुम्हाला बी तसं? पण मग आता मी एवढं वयस्कर आहे ना, हं. तर मी एका लहरी जर असलो ना तर मी 3-4 राऊंड तसंच हाणतो. साहेब तुमची वेगळी गोष्ट आहे, माझ्या नवऱ्याची वेगळी गोष्ट आहे. जाऊ द्या, मला काही चार चौकशी ऐकायच्याच नाही. हे बघा, माझ्या नवऱ्याला मी फोन लावून देते, त्यांना इथं बोलवून घ्या आणि काय आहे ते सगळं क्लिअर कट करा. बघा आता मला तर काहीच ऐकायचं नाही. माझा नवरा जर माझ्यासोबत तयार झाला रेग्युलर मला खुश करायला, हा, तर मग ठीक आहे. नाहीतर मग बघा पुढचं सगळं जे काय करायचं अगं मी तुम्ही करा. करतो तुला खुश. हा? मी करतो तुला खुश. म्हणजे तुला देखते त्याला धमकीतो ना, त्याला हो. धमकावलं म्हणजे तू त्याला बरोबर यांची तू तुला देखते त्याला बोलतो ना मी. फोन लावून देऊ का मग? दाब फोन लाव. लागला. हॅलो, हॅलो. कोण बोलतोय? हा बोला ना, रवी बोलतोय. रवी आडनाव काय? कटाळे. कटाळे. डोंगरवाडी पोलीस स्टेशनवरून बोलतोय मी. हा बोला. काव साहेब? हा, तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन जाता का? काव काय झालं? तो मग एक जणांना एका बायनं तुम्हाला गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा? हम्म. अहो सर असं काय करता? मी तर काहीच नाही केलं. अहो इथे येऊन सांगायचे ना, नका उठावर उतरण्या ओळख तिकडून. अरे बाप. हम्म? कधी येऊ मग? उद्या येऊ का? हा नाही लगेच यायला पाहिजे. अरे बाप, लगेच? समोरची पार्टी बसेल. हा? समोरची पार्टी बसेल. अहो, कोणी केलं गुन्हा? अहो तुमच्या बायको ना. बायको रे? हो. अहो काय मजा करता साहेब असं ना. तुमचं कुठं लपडे पुढे का बाहेर? अहो नाही हो, लफडे करणार काही मला. जांगाट बिंगाट? अहो इकडे मला जेवायला टाइम नाही, लफडे कुठं करू? बरं तुम्ही येऊन जा पटकन. अरे बाप. मला यायला नका पाठवा. बरं आलो 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 आलो. हा लवकरात लवकर या. ओके ओके. ठेव. काय होते माहिती का, मला हेच लय लफडे मिठवता खटाळा खूप. अहो साहेब आता काय सांगू तुम्हाला, ह्या जगामध्ये ना तू उठून माग मला आलती मी कधी तुला केलं असतं ना म्हणजे सहकार्य या गोष्टी म्हणजे. साहेब तुम्हाला काही असं काही प्रॉब्लेम आहे का हो? असं स्पष्ट बोल. नमस्कार. बसला बस. हा बोला. तर तुझ्या बायकोने अशी तक्रार दिलेली, हा. तर तू तिला का करत नाही? का करत नाही? काय करत नाही? तिचं मन समाधान. अहो सर मी करतो ना, असं थोडी आलं. का ग? काय तुझं बोलले मन तो तुम्ही? करतो ना. काय बोलले तुम्ही? मग मी काय करत नाही? माझं मन समाधान करता तुम्ही? करता का? खरं खरं सांगा. इथं आता उगा ह्यांच्या समोर ना जाऊ द्या. मग आपण मागं नव्हतं केलं का 1-1.5 महिन्यापूर्वी? काय केलं? तेव्हा केलं होतं ना. काय केलं होतं? आता कशाला खोटं बोलता यांच्या समोर? हा, गिल्ली पिल्ली झाली का तुमची इथं बसून? अहो अरे काय करेल सांग. अहो सर. मी तुम्हाला टेबल करायला लागली ना. काय? सर असं नका बोलू. विषय कसा माहिती का, माझ्याकडे ना वेळच नसतो. मला ना सकाळी 4 ला जावं लागतं, तर मी राईट 12 वाजता येतो रात्री. अरे गादाड्या,
तुला वेळ देत नाही, तिला बाहेर जायला केलं, कुठं लफडा केला, तिला 2-4 पोरं काढली, तुला सण होते का? अहो सर मला आहे ना डबल शिफ्ट असते मी 16 काय घंट्याची. नाही नाही, तू डबल शिफ्ट केली, टिबल शिफ्ट चालू झाली तर तू ते पोरं सांभाळणार का? तू परवानगी जर असती ना, तिला आता पोरं काढून टाकू आम्ही. तुम्ही नाही नाही म्हणजे सांगून. अच्छा बघा बघा अहो, बघा जरा कसं बोलताय हे सुद्धा. अहो असं नका हम्म. करू साहेब. विषय कसा आहे माहिती का? हे बघ, माझं ना बायको आहे, हा? एक बायको आहे, मुलं आहे. मला ना मुले म्हणजे आहे ना घरात भावाची मुलं आहे. घरात आहे ना गाडीचा हप्ता, फ्लॅटचा हप्ता. अहो एवढं आहे ना माझ्याकडनं कव्हर नव्हतं, त्याच्यामुळे ना मला डबल शिफ्ट करावं लागते. म्हणून बायकोकडे लक्ष देत नाही ना तुम्ही. अहो आता तुम्ही मला सांगा. बरं मी याच्या गोष्टी ऐकाने आलो, तू करणार आहे का नाही करणार एवढं पुढं सांग. हा मी करल, पण मला जसं वेळ मिळेल ना मी तसं करल. काय नाही हो रोजचे 3 टाइम करा बाईन. हा. 3 वेळास मी कसं करू सांगा बरं. पावरच्या गोळ्या खाऊ कर. अहो नाही हो, ते मला गोळ्यांची अलर्जी आहे. कशाला खोटं बोलताय तुम्ही इथं बसून? हा, तुम्हाला आता भेव झाला ना, आता मला जेलमध्ये टाकतील म्हणून कशाला खोटं बोलताय तुम्ही? हा, म्हणे अलर्जी, कशाची अलर्जी नाही साहेब, यांना उगं खोटं बोलताय तुम्हाला ते. हा. जेलमध्ये टाकतील म्हणजे मी काय खून- नाही, खून तुमचं केलाय. तुमचं कटाळे आडनाव आहे ना, म्हणून तुम्ही कटाळ्याला करता. उगं खोटं नका बोलू. कटाळे नाव तसं आणि स्वतःमध्ये बी काय? कटाळा सगळ्या हा. गोष्टीचा. ते बडबड ऐकू नका, माझी कंप्लेंट घ्या. काय तुमची कंप्लेंट आली मध्ये? अहो बायको पळून गेली कटाळून. काय? काय म्हणा, हं. तू जर माहेरी आला ना हं. तर तो तिरसळत ओढून घ्यायला सांग. तू हा काय कशामुळं? मी ती म्हणते तुला त्रास देतो कवाय बी, तो मला कळणे निघत नाही. तर तुम्हाला टेस्टिंग घ्यायला हाय का जागा? मी टेस्टिंग सुद्धा ओ देऊ बाबा, बंद करा तुमची ही बडबड. मी आलते पहिले साहेब, माझी कंप्लेंट घ्या. शकतो. हे बाई काय थांब तू. कशाला तुम्ही थांबा, तुम्ही नंतर आले ना. नंतर माझी आलं पण कंप्लेंट घ्या माझं साहेब, तुम्ही urgent. माझी थांब कंप्लेंट गं. घ्या पहिले. बरं मी काय म्हणतो, तुम्ही यांचं मिटवा, मी येऊ का मग? थांब राय. तुम्ही इथंच बसा. अहो, मला कंपनी जायचं मी काय म्हणतो, आता तुम्ही 3 जण आहे, मी 4 आहे. हं. तर त्या बाबाची ना बायको त्याला कटाळली. कटाळली. आता मी आहे नाही का काचले, जर गाठ जर झाली ना तर माय जायच नाही करणार. 2 दिवसाची कसर एका 10. हो तुमचं म्हणणं खरं आहे, मी जाणून घेतो. पर वल्डर राहिले का बल्ब राहिले 3, हं. ती कोणत्या बल्ब अटकून घेईन. हे बघा बाबा, तुमच्या बायको सोबत तुम्हाला काय करायचंय काय नाही ते तुम्ही तुमच्या घरी जाऊन करा. पहिले माझी कंप्लेंट इथं पूर्ण होऊ द्या, नंतर तुमची कंप्लेंट द्या. तुझी काय? माझी काही असो, माझा नवरा करीत नाही म्हणून मी इथं कंप्लेंट द्यायला माझी आली. बायको कटाळून पळून गेली, त्याच्याकरता मी कंप्लेंट मग ती द्यायला बायको आलो. तुला आता करून देत नाही का? अरे पळून गेली कटाळून, म्हणे हे काय आहे? बरं मी काय म्हणतो, काय तुझ्या नवऱ्याला कटाळ नाही, याला करायची हौस आहे, तुला करायची हौस, तुम्ही करीत ना बिंदास. कोण हा लय सोपं वय. कोण तुम्ही? मी आम्ही दोघं? हा. अहो साहेब, तुम्हाला काही वाटतंय का? माझ्या नवऱ्याची मी कंप्लेंट करायला आली तर तो करीत नाही म्हणून, आणि तुम्ही ह्या म्हाताऱ्याच्या आजोबाच्या घरात मला बांधताय. नाही काय फक्त बोलताय? करायपुरतं आजोबा करायपुरतं. नको म्हणू. मग काय म्हणू? हा बजोबा दाखव, मग आजोबा छी, पाय. हा. किती बघा साहेब, तुमच्या समोर बोलताय हे आजोबा असा. अहो, गरज आहे मला. हा, म्हणून काय मी तुमच्या सोबत येऊ काय? शिकाय ना कोण एवढा म्हातारा माणूस आहे तरी त्याला हौस आहे, आणि तुमची एवढा म्हातारा आहे तरी त्याला हौस आहे. तुमची जवान बायको असते तुम्हाला हौस नाही का? अहो साहेब विषय तसा नाहीये. मी ना रात्री 12 वाजता आलो ना, जेवण करतो तोपर्यंत ना ही झोपून गेलेली आता असते. तुला सुट्टी कधी असते? शनिवारी असते सुट्टी, पण मला आहे ना डबल ओव्हर टाइम भेटतो ना, मग मी शनिवारी पण जातो. हो, अच्छा. फक्त कामाचं बघा, ओव्हर टाइम करता म्हणे. अहो हे आजोबा तर बरे आहे तुमच्यापेक्षा. हा, बायको करू देत नाही म्हणून इथं आले, तर माझी बायको पळून गेली म्हणून सांगायला. अहो, पण मी पैसा कोणासाठी कमवतो? हिच्यासाठीच ना हो. हा, फक्त पैसा कमवा. ते ना बघा, तुम्हाला तर नाही बनत, मला माहिती. मी गेलो तू वेळा काढून, पण मला साहेबांनी एवढं हाणून देते नाही. काय बोलताय साहेब तुम्ही असं? नाही मेरी काम आहे साहेब. हो सर, काय चाललंय बघा. तुमचं हे? बघा, घ्या शिक्षण घ्या, साहेबांकडून पण घ्या, आजोबाकडून घ्या. हा, अहो, मी साहेब ना- इथं बसल्या बसल्या सुद्धा असे इच्छुक होतात सगळ्या गोष्टी करायला. हा, हो. ड्युटी मध्ये बिझीच असतात ना ते पण. काय होतं माहिती का, मी साहेब होतो पण मी लपडे बा साहेब होतो. तेव्हा माय बदलायची साईट टाकत, कारण लापड्या पाय मला 2-3 बार सस्पेंड केलं होतं. मला तो छंद जात नाही. म्हणजे अहो सर, मी ना म्हणजे मी आजपर्यंत एका पण बाईला हात लावलेला नाही. म्हणजे बायको सोडून आहे ना, मी आजपर्यंत कुठं बघितलं नाही. माझ्या वेळच नसतो एवढा. एका पण बाईला बघितलं नाही म्हणून मला बायकोला घरात बघत नाही का तुम्ही? मग बघतो तरी कंप्लेंट द्यायला आली माझी. काय बघतो तरी माणूस आहे, कंप्लेंट. तुझ्यात एनर्जी नाही. अरे माझ्या आतापर्यंत 250 तिचे लपडे झाली हो बाहेर. बरोबर.
हो साहेब माझं बघा ना. अरे यांचं बघू दे तेव्हा मस्तात गावऱ्या गेला काय बा बघतो त्या गवऱ्या गेल्या पण मी इथंच आहे ना तुमच्या तुम्ही आला तरी काय यांचं जवान लोकांचं बघू दे मला अहो ते जेवत त्यांना काय त्या पोटभर खात्या ते. आता काय असेल मला गेलं. भाकर जाई ना. हो तुम्हाला भाकर जाईना माझी काय गेली बाबा नाही ना आता. बाबा थोडीशी लाज ठेवा तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये आले तुम्ही बायकोची कंप्लेंट घेऊन काही वाटतं का तुम्हाला ओ बाई हा? ओ बाई म्हणजे ओ- वाटायला ओ काय बाई. पाटा आहे का वरून नाही? यांची टेस्ट घेऊन बा बरं काय बोलताय साहेब तुम्ही नाही खरे का हा? काय माझा नवरा समोर बसलाय हो थोडस त्यांना बघून तर बोला तुम्ही असं काय वाक्य वापरताय? नाही मग तशी त्याला नाही येणे अहो, येणे ती नाही ही सुद्धा पळून जाईल. हा. हं? माझ्या आणि हे पाका बघा, पळून साहेब. लावल्या. साहेब ऐका तुम्ही म्हणताय ना टेस्ट वगैरे घ्या असं तसं माझ्या नवऱ्याने जर खरंच मला खुश नाही केलं ना मी जाईन त्या म्हातारला घेऊन बघा तुम्ही बरं मी काय म्हणतो साहेब, माझा विषय असा आहे, मी ना रात्री 12 वाजता येतो घरी हा, आणि पहाटे 4 वाजता जातो. मला फक्त भेटतात 4 तास. त्यात घरी आलो का एखादा तास मला जेवायला वगैरे जातो, उरतात 3 तास. बरोबर. आता मला सांगा, आता 3 तासामध्ये मी हिला जर समजा 1, 2 किंवा 3ला उठवलं ना, ती म्हणते नाही हो मला झोपू द्या. मग तुम्ही सांगा मी कधी करू? बाई आता साहेब तुम्हीच सांगा हे चुकीचं आहे की नाही हा या मार्ग चुकीचं आहे की नाही हे सांगा बरं तुम्ही बरं काय नाही येत जाईन माहिती भेटेल हो अहो, साहेब काय? मला आहे ना फक्त 2 ते 4 वाजेपर्यंत मी वेळ ना असतो. मी लगातार आहे ना इकडे सुट्टी झाली का 8 दिवसात जातो साहेब माझी कंप्लेंट घ्यावा आधी काहीतरी आलं निर्णय चला लावा. ना मी अहो साहेब तुम्ही असे वाक्य नको वापरू. ओ तुम्ही- ओ मला डोळ्याला पाहावं लागेल तिथं कॅमेरा लावावं लागते मला खरं काय बाई खोटं बोलतो का तू खोटा बोलतोय अहो, खोटं बोलायचं कारण काय त्यात मला सांगा. मी 12 वाजता येतो, 4ला जातो. मधले मला हार्डली 2 ते 3 तास भेटतात झोपायला हा, आणि मी हिला ज्यावेळेस हलवतो ना असं उठ, ती म्हणते नाही हो, मला झोपू द्या. तर मग कसं काय उठू मला सांगा ते. हे बघा तुम्ही ना आता काही भलत सलत बोलू नका ना तर साहेबांच्या दांडाखाली घेईन मी तुम्हाला इथंच ए बाई साहेबाचा दांडा केवढा सोपा नको समजू हा? त्या दांड्याला लय लोक घाबरत आहेत खरं? माझी बायकोने दांडा पाहिला ना दांडा पाहिला हम्म. घर लावून येत झोपती घरात बापरे म्हणजे तुमचा दांडा एवढा पॉवरफुल आहे काय लय पॉवरफुल दिसतो एवढा पर मोठा झालो लय मोठा होतो तो. अहो माझं राहू पण- द्या मग तुमच्याकडेच माझी पण तीच कंडिशन आहे. हो माझं- साहेब मला यांच्याकडे कामाला ठेवा ना मग आ? कामाला म्हणजे कसलं काम करणार तुम्ही माझ्याकडे मी धुण्या भांड्याचं काम करील हम्म. आणि त्यांच्या ऐवजी मी आहे आ? हा. अहो आजोबा हं. तुम्हाला काही कळतंय का तुम्ही काय हा, बोलताय आजोबा पाहतोय बजोबा तुम्ही काळजी करू नका मला काम द्या बाई तुम्ही मी लय कामा हिंडतो म्हणून येत होतो. तुमच्याकडून काय होणार आहे बाबा? हा? तुमच्याकडून होणार की हवं काही? म्हणून पळून गेली माझी बायको आणि दम काय दिला येताना जाताना जर कधी माहेरी जर आले तुमचा तिरसूळ वाढायला सांगेल म्हण 3.5 तोळे हा जर का बरं ठीक आहे, मी काय करेल जेव्हा मला वेळ मिळेल ना मी तेव्हा करत जाईल रात्रीतून. बरं बघा मला ठेवता का मी काय म्हणतो 8चे दिवस पहा हा. नाही तर मग तुमचे ना डायरेक्ट मोठे साहेबाकडे तक्रार पाठवतो नाही हो हा, साहेब. ठीक अहो, आहे, चालतंय. अशा तक्रारी मोठ्या साहेबाकडे जर गेले ना तो तुम्हाला चिड तुमची टेस्ट घेऊन लगे जागेवर हा? जागेवर पुढं पोलीस स्टेशन मध्ये नाही 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 साहेब मी काय सेपरेट रूम आहे नाही मी आजच्या दिवस बघते मग नंतर ह्यांनी जर माझं नाही ऐकलं ना तर मग मी परत तुमच्याकडे कंप्लेंट उद्या द्यायला बरं तुमची किती इच्छा आहे, किती वेळेस करायला पाहिजे? तरी 3-4 बार महिन्यातून ना? दिवसातून हो? रोज रोज रात्रीतून अरे बापरे. रात्रीतून अहो मला इन 3 तास भेटतात, त्या 3 तास मग बाकीच काय करू मी महिन्यातून करेल ना 2-3 वेळेस. अहो म्हणूनच ठेवतो का मला बरं, ते कामाला जाऊ दे. ठेवा ना ते आज करणार आहे का नाही आज चालेल आपण करू चालेल. मी बरं. रात्री आलो का 12 वाजता येईल मी. बरं पहा प्रयत्न करून हा साहेब मी 12 वाजता तू तयार राह, हो झोपू नको. हो तयार राहते ना 5 वेळेस हँडल करील मला कामाला अरे ठेवा. लेकरे तू काय हो हे बघा काय बघा जरा घ्या शिक्षण घ्या बाबांकडून काय बोलताय त्यांना काहीच काम राहत नाही. हो काहीच काम राहत नाही तुम्हालाच लय काम राहते चला त्यांची- बघते ना मी आज त्यांची तुमची पूर्ण जिंदगी आहे ना बायांच्या मागे गेली फिरता फिरता. हो हो, ते- गेली. चला चला त्यांनी तुमची जुनं- जिंदगी माझ्या मागे कशी जाते बघते ना मी. गावठी खायले गावठी मग गावठी खायले काय? कामाला घ्या ना आठवून अहो बाबा तुमची ना हालत बघा पहिले ती हालत जाऊ द्या हा ती जसा जसा दिवस खाली जातो ना हा हा तशी हालत अशी ओ बाई पावर वाढते का तुमची हो हा. तुमची पावर तुमच्या बायकोलाच दाखवा राहू द्या ती पळून गेली म्हणून तर पोलीस स्टेशनला हे बघा. यायचं. आता ना तुम्ही जर पावर नाही दाखवली ना तुमची ह्या म्हाताराला घेऊन जाईन मी कुठतरी बघा तुम्ही. शाबास, शाबास, शाबास. ओ हा. काय शब्बास शब्बास शाबास साहेब हा एक काम आपण घरी जाऊ लगेच करू. चला. चल, चल. नाहीतर हे उडून घेऊन जाईल मला नाही, नाही, चला नाही, चला. चल, चल. साहेब काय करू बघू आजच्या उद्या दिवस काय त्यांचा हा कावाल येते लागेल तुम्हाला नंबर आरामसे
नक्की 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 तुम्हाला काय आठवण देऊ का आता? काय? माहिती बिनती घेणारे पोलीस नाही हा? आम्ही घेती नाही आम्ही लाच खाती नाही लाच खाती नाही तुम्हाला लाज वाटते का? आम्ही लाच खाती नाही तुमचं आडनाव काय साहेब? आडनाव हा? आडनाव काय तुमचं? झोपाळे हा? झोपाळे चोपाळे का झोपाळे? झोपाळे झोपाळे हं, पण जाऊ द्या, आपलं एवढं काम करून द्या हम्म का. मी काय म्हणतो, जर नाही काम केलं ना, मी वर्क कंप्लीट करील आणि तुमच्या घरी येऊन बसेल. तुम्हाला रोग आला का झोप आली? हो साहेब. ते साहेब अन का ते पीर. जाऊ का मग? अरे हा? झोप मारतो सर ना हा? देख ना येऊ? मा डोके बस बरं येतो. देख आता काय कोणचे काय भांडणं कोणचे काय भांडणं या भांडणं पाहिजे झोपण येत दुपारा मस्त एक डुकला होते खुर्च्या बसल्या बसल्या त्याला तर ना तोंड पण दोन येतो परत ये कोणी